आज असा एक मुद्दा घेऊन आलेला आहे की जो आमदार खासदार हे यांच्या स्थानिक विकास निधीमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी एक 30 लाख रुपयाचा फंड दरवर्षी येत असतो आणि तो दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी खर्च करणे हे बंधनकारक असते. परंतु हे असे होत नाही. गेली कित्येक वर्षापासून दिव्यांगाचा फंड येतो आणि असाच जातो, तो दिव्यांग व्यक्तींवर खर्च केला जात नाही. परंतु आता असं न होता हा जो फंड आहे स्थानिक विकास निधीचा दिव्यांगाचा, तो दिव्यांग व्यक्तीसाठीच खर्च व्हावा याकरिता मी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, तसेच आमदार सुरेश अण्णा धस, आमदार विजयसिंह पंडित साहेब, तसेच धनंजय मुंडे साहेब, नमिताताई मुंदडा, प्रकाशदादा सोळुंके, संदीप भैया क्षीरसागर यांना विनंती करतो की आपल्या स्थानिक विकास निधीमधील जो निधी आहे दिव्यांगासाठी राखीव ठेवलेला, तो 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तो आपापल्या मतदारसंघातील दिव्यांगासाठी खर्च करण्यात यावा, जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना म्हणजे एक आधार मिळेल. यासाठी तो आपण खर्च केला तर एक आपल्याला दिव्यांग व्यक्तीची उन्नती होईल आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रथमतः असं होईल की आपण जो खर्च केला तर बीड जिल्ह्याचा एक नोंद होईल आणि बीड जिल्ह्यामधील सर्व आमदारांची पण लोक कौतुक करतील. करिता मी आपणास विनंती करतो की आपण माझ्या या बोलण्याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ तो निधी खर्च करण्यात यावा. कारण याचा GR सुद्धा आहे. मला वाटतं दिनांक 12/6/2016 रोजी हा GR निघालेला आहे परिपत्रक. या परिपत्रकानुसार आपण खर्च करावा ही नम्र विनंती.